नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज खोपडीच्या मैदानावरती आलो आपण. आज डिपॉझिट मैदान होतं, त्यावरती आपले वायजापूर आणि आपलं तिगाव यांच्यावाली लढत झाली. तर त्यामध्ये पवन आणि तुमचा सोन्या ना, सोन्या हा विजयी झालेला आहे. तर आपण त्या गाडा मालकाशी थोडे 5 मिनिटं संवाद करूया. नमस्कार शेठ. नमस्कार. काय नाव तुमचं वाला? माझं नाव रोहिदास सानप अच्छा. आणि आमचा ग्रुप जो आहे तो संयम शांतता संघर्ष ग्रुप तिगाव. अच्छा अच्छा. दादा, आज लढत झाली तुमची. आज देवीदास भाऊ त्यांचा वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज गाडी झाली तुमची एकदम वाघ नावाचा बैल तुमचावाला. बैलामध्ये पण पळत होतो वाटतं ना, आणि घोडा बैलामध्ये पण पळतो. एकदम टॉपच्या बैलाची गाडी पाडलेली त्यांनी आज. तर काय म्हणते त्याच्यावर दादा? आपला बैल मुंबईमध्ये पळतो. अच्छा, बिनजोडला पळतो. आणि हा जो एलियन जो बैल आहे आपण राहुलबाईचाच बैल आहे. अच्छा. आणि आमचा जो ग्रुप आहे मुंबईचा तो पण राहुलबाईचाच ग्रुप आहे. त्यामुळे आजची जी शर्यत होती, अच्छा, पंकज शेट असेल किंवा आमचा संयम शांतता ग्रुप असेल, अच्छा, ही मैत्रीपूर्व शर्यत होती. अच्छा, 100% मैत्रीपूर्व शर्यतीमध्ये आपल्या वाघ्यानं बाजी मारलेली आहे. गाडीचा अंतर विजय झालेली आहे. अच्छा, त्याच्याबद्दल आम्हाला समाधान आहे. काही विषय नाही. आमचा सोन्याचा जो घोडा होता हा, तो मागचे 4 आठवडे 5 आठवडे जवळजवळ आजारी होता. त्यामुळे आम्ही त्याला अड्ड्यात आणला नव्हता. आज पहिल्यांदाच कमबॅक केलं. त्याला पहिल्यांदाच कमबॅक केलं. अच्छा. आणि त्यामध्ये नियोजन आमचं कानडी साहेब होते, त्यांनी नियोजन केलं आणि नियोजन केल्यानंतर इकडं तरी सक्सेस भेटला, त्याचा आनंद आहे. आणि मला वाटतं माझ्या भावाच्या बर्थडेच्या निमित्ताने सोन्याने आम्हाला दिलेलं गिफ्ट आहे. अच्छा, 100%. तर दादा, तुमचा घरचा जोगा पळतो, पब्लिक मध्ये चर्चा आहे. आम्ही गेले 5 वर्ष या बैलगाडा क्षेत्रात आहे. आमच्या आजोबापासूनचा हा खेळ चालू आहे. गेल्या 5 वर्षापासून आम्ही घरच्या जुग्यातच पळतोय. अच्छा. आणि आमच्या आजोबांपासून आमचा हा नाद आहे. अच्छा. त्याच्यामुळे भाऊ तो जोपासतोय. त्याच्यानंतर हे सगळ्या फॅन परिवाराचं प्रेम आहे आमच्यावर. 100%. तुम्ही जर बघितलं असेल तर याच्यातला कोणी तास आमच्या घरचा म्हणा किंवा बाहेरचा म्हणा असं कोण नाहीये. हे सगळे ग्रुपवाली लोक आहेत. अच्छा. सगळं मॅनेजमेंट आणि नियोजन सगळ्यांच्याकडे असतं. मी आज फक्त पहिल्यांदा आलोय नियोजन करायला. नियोजन करायला नाही आलो, फक्त बघायला आलो. त्यात पण माझे इंडिकेटर लागेल होते. कुठंतरी असं वाटलं की बाबा आज वाघ्याने आमची शान राखली. अच्छा. आणि शर्यत मैत्रीपूर्ण झाली. आणि मी तर मला वाटतं कोणाला आमचा जो फॅन परिवार आहे त्या सर्वांचा मी आभारी आहे. अच्छा. आणि आमचा जो या खेळातला नवीन पार्टनर आहे वावीएस ग्रुप 27 वावीएस ग्रुप. अच्छा. ते आणि संयम शांतता संघर्ष ग्रुप यांच्याकडनं सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. तुमचं असंच प्रेम राहू द्या. तुमच्या असेच आमच्यावरती आम्ही उपकार असू त्या उपकारात आम्हाला परावृत्त होण्याची तुम्ही संधी द्या. आणि तुम्ही नेहमी आमच्याबरोबर राहा एवढी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जॅकी कोण सेट तुमचा मंगेश भाऊ कानडे. मंगेश भाऊ गोसावी जॅकी होते त्यांच्यावाले. आणि मित्रांनो, तुम्हाला आता मी आपला नंदी दाखवतो वाघ्या. देवीदास भाऊ, आपल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा. धन्यवाद. बाकी आज जे वाघ्यांना गुलाल लावून दिलाय त्याबद्दल काय म्हणणार तुमचे? वाघ्याने आज मला वाढदिवसाचं भरपूर मोठं गिफ्ट दिलंय. वाघ्या आणि सोने. मी वाघ्याचे कमी आभार मानेल पण सोन्याचे खूप आभार मानेल. त्याचं कारण असं आहे की जवळजवळ 4 महिने झालं तसा आम्ही घोडा उतरवला नव्हता. अच्छा. आणि आमच्याकडे घोडा नसल्या कारणाने आम्ही थोडंसं खेळात थोडंसं थांबलो होतो. अच्छा. तर आम्ही आता 1 महिन्यापूर्वी एक शिंगरू पण घेतलं बारीक. पण त्या ज्या मधल्या पॅचमध्ये आम्हाला फक्त आणि फक्त एका माणसाने मदत केली. तो माणूस म्हणजे हा मंगेश भाऊ कानडे आहे. अच्छा. ज्यांनी आम्हाला आमच्या पडतीच्या काळामध्ये यांचे बैल बांधून ठेवले आणि आमचे बैल हाकले त्यांच्या घोड्यामध्ये. त्याच्यानंतर मी साऱ्यात पहिले आभार मानायचे म्हणजे मानेल तर ते म्हणजे माझ्या मोठ्या बंधूचे. अच्छा. मी जरी घरी हे सर्व जर बघत असलो ना, याच्या पाठीमागचा सारा बॅकग्राऊंड त्यांचा आहे. अच्छा. सारं म्हणजे ते छोट्या छोट्या गोष्टी मला 100 रुपये जर लागले, 1000 रुपये जर लागले तर ते स्वतः पुरवतात. अच्छा. त्यांच्या हिमतीवर किंवा त्यांच्या जीवावरती हे सारं चालतं. मी छोटा घोडा घेतला. 2 घोडे एका जागेवर राहू शकत नाही. ते आमचे भाऊसाहेब घोगे म्हणून निमोनचे प्लस आमचा सारा ग्रुप
त्यांनी ठरवलं की एक घोडा सचिन पाहुण्याकडे द्यायचा, सचिन गोरडे म्हणून वरजडीचे आमचे साऱ्यात जुने, आणि मी खेळ चालू झाल्यापासून माझ्या बरोबर माझ्या खांद्याला खांदा लावून म्हणजे आमच्या बरोबर राहणारे. आमचं असं मी नाही की मी मालक आणि ते माझे मित्र असं नाही, आम्ही सर्व एक मालक म्हणून राहतो. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, त्यांनी मला शब्द दिला होता की माऊली फक्त तुम्ही ना म्हणजे घोड्याची जास्त काळजी करू नका, फक्त तुम्ही घोडा माझ्याकडे द्या, मी तुम्हाला 1 महिन्याभरात येणार तुम्ही म्हणशाल तसं करू देईल. मी घोडा त्यांना दिल्याच्या नंतर 8 दिवसांनी घोड्याकडे गेलो होतो. मी मध्ये गेलो नाही, मी गेलो ते मला बोलले तू आलाच का म्हणे इथं, तू येऊ नको बोलले, जेव्हा मी खेळात घोडा घेऊन येईल का तेव्हा तू भेट, मी तुला तुझं म्हणजे तुझी जी इच्छा आहे का ती 100% पूर्ण करून देईल. आज मी साऱ्यांना रिक्वेस्ट केली होती. तो संतोष झाला, आपला बिशे दादा जे घोडा धरतात ते, जाकी, एवढ्यांना पण सांगितलं, म्हणलं बघा आज मला काहीच नको आहे, फक्त तुम्ही आज गाडी चांगली सोडा, आज जर विजय करून दिला ना हेच माझ्यासाठी माझ्या वाढदिवसाचं खूप मोठं गिफ्ट पाहिजे. मला याच्यानंतर तुमचं काय अपेक्षा नाही. 100% संघर्ष वाटतोय. सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो. त्यातले त्यात या दादाचा जो ग्रुप आहे का मंगेश भाऊचा 27 ग्रुप, यांचे खूपच म्हणजे खूप खूप उपकार आहे. बोलण्यात अर्थ नाहीये आणि बोलून दाखवण्यात मजा नाही. जे आहे आम्हाला जेव्हा त्यांचे उपकार फेडण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि हे एवढे बिचारे म्हणजे आमचे फॅन्स फॉलोअर मित्र परिवार बंधू आहेत, यांचे मी मनापासून आभार मानतो. मी इथं गाडी येऊन 1 तास झाला, मी आता आलो, मला रस्त्यामध्ये प्रत्येक जण अडवत होता आणि वाढदिवसात शुभेच्छा देत होता. मला त्यातच खूप मला असं बरं वाटतं. माझ्या लक्ष्मीने मला वाढदिवसाचं आज गिफ्ट दिलं ना, मी परमेश्वराचे खूप खूप आभार मानेन. असंच त्यांचं नाव करावं, माझं करावं, माझ्या ग्रुपचं करावं. आणि सर्वांना मनापासून धन्यवाद. बजरंगबलीच्या कृपेने श्रीकृष्णाच्या याच्यावरती चालतो मी, श्रीकृष्ण लीलेवरती चालणारा माणूस आहे. माझ्या हिशोबाने बरोबर मी जसं म्हणजे मनात काहीतरी अपेक्षा ठेवली होती ती आज पूर्ण झाली, त्याबद्दल धन्यवाद. बजरंगबली की जय. चला, धन्यवाद. काही चुकलं असेल तर माफ करा. काही नाही. मित्रांनो चला तुम्हाला वाघे दाखवतो. असं बघा मित्रांनो, हा वाघे येतो. बाजूला चला मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाकी चला भेटू पुढे व्हिडिओ मध्ये. वाघ्या.